निळ्या आकाशात चमचमणारे तारे, निळ्या आकाशात चमचमणारे तारे, वैभवरावांचे नाव घेते लक्ष द्या सारे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये. आपल्या माणसं तुमचा वैभव आणि समृद्धी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ. तर आत्ता झालंय आमचं लग्न आणि लग्नानंतरचा आज आहे पहिला दिवस. तर आज दिलाय पदर दिलाय आणि कसं वाटतंय तुला? मस्त वाटतंय. एकदम गावच्या पद्धतीने झालं पदर द्यायचा कार्यक्रम. चांगलं वाटतंय. मस्त झालं. आता पूर्ण गावात फिरायला पण लागतं, सगळ्यांना भेटावं लागतं लग्नाच्या पहिल्या दिवसाला. म्हणजे आता दुसरा दिवस चालू आहे लग्न होऊन. आज आहे 20 तारीख आणि मस्त वाटतं. असं वाटत होतं लग्न झालंय म्हणून, कारण आम्ही खूप वर्ष एकमेकांना ओळखतोय. तर असं आहे ना. तर चला मग आता व्हिडिओ चालू केल्यानंतर तुम्हाला दाखवतो की कसे पदर देतात, काय कोकणामध्ये पद्धत असते. चला तर बघ आजचा व्हिडिओ चालू करूया. पदर द्यायचा कार्यक्रम चालू झाला. उजवा पाय टाकून आम्ही पाटावर बसलो आणि काकींनी आमचं औक्षण करायला सुरुवात केली. ह्या कार्यक्रमाला गावातील महिला मंडळ जमल्या होत्या. त्यातील 5 बायकांनी मिळून समृद्धीच्या डोक्यावर पदर दिला. आत्ता मी पाटावर एकटाच आहे, कारण पदर दिलेली साडी समृद्धी नेसून पुन्हा पाटावर बसणार होती. तर ती येतपर्यंत मी इतर नातेवाईकांशी गप्पा मारत होतो. पदर द्यायचा कार्यक्रम मी पहिल्यांदाच पाहत होतो. मस्त अशा गप्पा रंगत होत्या. जनार्दनरावांचं नाव घेते. नाही, जनार्दनरावांचा फोटो भारताच्या नाकाशात. बोला. गौतम बुद्धाच्या मूर्तीला नमस्कार करते. वंदन करते वाकून. गणपतपतींचं नाव घेते. तुम्हा सर्वांचं मान राखून. नाव घेण्याचा कार्यक्रम करून झाल्यानंतर समृद्धीने महिला मंडळासाठी आणलेला खाऊ आणि त्यांचा मानधन दिला. सगळ्या महिला मंडळ खुश होत्या. सगळा कार्यक्रम कसा सुरळीत चालू होता. आजी आजोबांनी सुद्धा आमच्यासाठी भेटवस्तू आणली होती. भेटवस्तू घेतल्यानंतर आम्ही त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर सगळ्यांनी ती वस्तू पाहण्याचा आग्रह केला. सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही सुद्धा ती वस्तू सगळ्यांसमोर उघडली. समृद्धी आवडली ना? छान. ठीक आहे. भाजीशिवाय दुसरं ज्याच्या पायाचा मुका घेतला
जीभ गोड झाली, हा देह गोड झाला, त्या तथागताला आणि आई वडिलांना वंदन, समृद्धीचं नाव घेतो, बांधून लग्नाचं बंधन. निळ्याने आकाशात चमचमणारे तारे, निळ्याने आकाशात चमचमणारे तारे, वैभवरावांचे नाव घेते, लक्ष द्या सारे. पदर द्यायचा कार्यक्रम मस्त असा झाला होता. पुन्हा औक्षण करून सगळ्यांची भेट आणि आशीर्वाद घेत होतो. माझ्यासाठी ही सगळी माणसं जुनी आणि तिच्यासाठी नवीन होती. आता सगळं नव्याने सुरुवात करायची होती. त्यासाठी मोठ्यांचा आशीर्वाद घेत होतो. सगळ्यांना गोडधोड खाऊ घालत होतो. मस्त असा आजचा कार्यक्रम झाला होता. बहुधा लग्नाचा हा शेवटचा कार्यक्रम असावा. बस 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 वहिनी प्लीज. थोडीशी देस एकाच साईडला. आम्ही नवरा बायको मिळून सगळ्यांना जेवण वाढला. जेवणाचा बेत पण मस्त होता. नंतर बाहेर येऊन पाहिलं तर मंडप उतरत होता. पटकन असे मागील 4 दिवस डोळ्यासमोरून गेले. खूप मस्त अशा आठवणी आहेत आणि आम्ही ह्या आठवणी आमच्या कॅमेरामध्ये कैद केल्या आहेत. तुम्हाला सगळे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळेल. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि इतरही व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता. आणि खरंच जर सगळे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.